नमस्कार. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबद्दल आज आपण बोलणार आहोत. एक महत्त्वाची बातमी आहे. जो प्रकल्प म्हणजे असं वाटत होतं की आता रद्दच झालाय, त्याला पुन्हा एकदा चालना मिळण्याची चिन्ह दिसतायत. हो, अगदी. एका YouTube व्हिडिओमध्ये यावर बरीच माहिती आली आहे की कसे एका मोठ्या अडथळ्यावर आता तोडगा काढलाय आणि एक नवी योजना समोर आली आहे. बरोबर. तर आज आपण याच नवीन योजनेबद्दल आणि सध्या काय परिस्थिती आहे यावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे नक्की काय बदललंय आणि या प्रकल्पाचं महत्त्व काय आहे. हा प्रकल्प खरं तर अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. खूप महत्त्वाचा आहे कारण तो महाराष्ट्रातली दोन मोठी शहरं जोडतोय, पुणे आणि नाशिक. पण सुरुवातीलाच एक मोठी तांत्रिक अडचण आली होती. हां, ती GMRTची अडचण. बरोबर. जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. अगदी खोडद जवळ आहे हा टेलिस्कोप आणि यामुळेच प्रकल्पात एक मोठा पेच निर्माण झाला होता. हो, याच GMRT अडथळ्यामुळे सगळी गडबड झाली होती ना. म्हणजे काय होतं नक्की. बरोबर. बघायला गेलं तर GMRT ही जगातली एक अत्यंत संवेदनशील रेडिओ दुर्बीण आहे. म्हणजे खूपच सेन्सिटिव्ह. इथं 23 देशांचे शास्त्रज्ञ काम करतात. अवकाशातून येणाऱ्या अगदी सूक्ष्म रेडिओ लहरींचा ते अभ्यास करतात. अच्छा. आणि ही सेमी हाय स्पीड रेल्वे म्हणजे जी साधारण 160 ते 200 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार, ती जर अगदी जवळून गेली तर तिच्या विद्युतचुंबकीय लहरींमुळे, म्हणजे काय म्हणतात त्याला, रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेरन्स, त्यामुळे दुर्बिणीच्या कामात अडथळा आला असता. म्हणजे शास्त्रीय कामात व्यत्यय. हो, आणि म्हणूनच मग रेल्वे मंत्रालयाने तो मूळ मार्ग रद्द केला होता आणि त्याऐवजी पुणे अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यानगर आणि शिर्डी असा दुसराच मार्ग जाहीर केला. हो, आणि त्या निर्णयामुळे साहजिकच मोठी नाराजी पसरली होती पुणे, नाशिक आणि अहमदनगरच्या काही भागातही. कारण मूळ मार्गाचा फायदा सिन्नर, संगमनेर, जुन्नर या तालुक्यांना जास्त होता असं म्हटलं जात होतं. अगदी बरोबर. GMRTचं वैज्ञानिक महत्त्व तर आहेच, ते आपण नाकारू शकत नाही. पण त्याच वेळी या रेल्वे मार्गामुळे जो विकास होणार होता, विशेषतः सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, चाकण या पट्ट्यात, तोही दुर्लक्षित करण्यासारखा नव्हता. 4 औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा मार्ग होता. हां. त्यामुळे मग स्थानिक लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली की GMRTला वळसा घालून, म्हणजे त्याला त्रास न देता, मार्ग पूर्ण करावा. आणि या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड. म्हणजे रेल्वे मंत्र्यांनी आदेश दिले की GMRTला अडथळा नको, पण मूळ मार्गात थोडे बदल करून नवीन प्रस्ताव तयार करा. हो, आणि त्यानुसारच मध्य रेल्वेने आता एक नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR तयार केला आहे. DPR म्हणजे डिटेल्स जात असतात, खर्च, तांत्रिक बाजू वगैरे. बरोबर. अगदी ब्ल्यूप्रिंटच असतो तो प्रकल्पाचा. आणि हा नवीन DPR आता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. अच्छा, म्हणजे आता चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आहे. हो, आणि विशेष म्हणजे तो जो आधीचा पर्यायी मार्ग होता ना, पुणे अहमदनगर शिर्डी, हां. तो पण रद्द नाहीये. त्याचंही सर्वेक्षण पूर्ण झालंय आणि तोही तयार होणार आहे. अरे वा. म्हणजे एक नाही तर 2 मार्ग प्रत्यक्षात येऊ शकतात. पण सध्या तरी या पुणे नाशिक मार्गाचं भवितव्य राज्य सरकारच्या होकारावर अवलंबून आहे. अगदी. राज्य सरकारची मंजुरी मिळाली की हा प्रस्ताव पुढे रेल्वे मंत्रालयाकडे जाईल. आणि असं समजतंय की रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की मंजुरी लगेच देऊ. हा मार्ग झाला तर केवळ प्रवास सोपा होणार नाहीये. चाटण, सिन्नर, संगमनेर, जुन्नर या भागातील औद्योगिक वसाहती, तिथले कृषी आधारित उद्योग, या सगळ्यांना मोठी चालना मिळेल. लॉजिस्टिक सोपं होईल, पर्यटनालाही फायदा होईल. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की या प्रकल्पासाठी आधी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. काही ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदलाही दिला गेला होता असं ऐकलं होतं. म्हणजे काम बरंच पुढे गेलं होतं. हो, त्यामुळेच तर जेव्हा तो रद्द होण्याची चिन्ह दिसली तेव्हा जास्त नाराजी होती. पण आता परिस्थिती अशी आहे की पुणे नाशिक हा जो संगमनेर मार्गे जाणारा सुधारित मार्ग आहे, तो राज्य सरकारच्या हिरव्या कंदिलाची वाट पाहतोय. आणि त्याच वेळी पुणे अहमदनगर शिर्डी हा दुसरा मार्गही पुढे सरकतो आहे. हो, तो शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी आणि अहमदनगरच्या विकासासाठी. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वेचं स्वप्न